सकाळी आम्ही लवकरच निघालो म्हणजे 4:30-5 वाजता आणि आता आम्ही लोट्याच्या माळावरती आलो. कोणाचा? लोट्याचं माळ म्हणतात त्याला. आमचं म्हणजे गावाच्या पासून एक 10 किलोमीटरवर अंतर आहे आणि आम्ही पहिलं ती भरण्यामध्ये थांबलो, नाश्ता केला. बापूचा वडापाव त्याच्या बाजूला अजून एक होतं. सुनील साठी एक पार्सल घेतला घरी, कारण एवढं टेस्टी आहे ना तर सर्व लोक तिथेच थांबतात. चहा तर काय आपलातून म्हणजे जिभेवर अजून ती चहा. एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आजचा आमचा व्लॉग आहे गणपतीचा. हो, आम्ही चाललो आहे गावी, दॅट इज रत्नागिरी चिपळूण, आमचं गाव. हो, आणि आता आमचं फर्स्ट डे लाईक ऑलमोस्ट आम्ही आज पोचल्यावरती खूप काय काय आम्हाला साफसफाई करायची आहे. होय, खूपच बापरे. ट्रॅव्हलिंग करून ते पण साफसफाई करून नंतर गवत वगैरे काढून घर साफ करून सगळ्या गोष्टी करायच्या. वाटतंय बघदा मस्त कोकणचं बघतोय. सी द व्ह्यू, किती सुंदर, एकदम मस्त वॉटरफॉल वाले व्ह्यूज आहेत. पाणीच पाणी आहे बघा ना, किती छान वाटतं गावी. अगदी सुंदर. बस आता घरी पोचायचं आहे आणि फटाफट कामाला लागायचं. नाहीतर काय. आणि मी फर्स्ट टाइम नाही, बट ऑलमोस्ट सासरवाडीत फर्स्ट टाइम ट्राय करते. होय, काय वौसा गणपती हे बघा, पहिलं सारवण. मुंबईची पोरगी सारवण करते बघा कशी करते. जमेल का तुम्हाला? आणि जमलंच तर सांगा मला पण. येस, हा आहे आमचा डे 1. उद्या आमच्या घरी बाप्पा येणार आहेत. अँड सी द व्ह्यू, एकदम सुंदर थंडगार हिरवगार वातावरण झालं आहे. नुसतं दव पडलंय, नुसतं दव. बघा ना किती थंड थंड वाटतंय. चादरी घेतो 2-2, एवढं थंडगार आहे इकडे. सो चला आता वळूया आपल्या डे 2 कडे. बघा, ही रांगोळीची तयारी चालू आहे. रांगोळी काढत आहेत. खूप सुंदर असे पावलं काढलेले आहेत. सो गाईज, हॅलो एव्हरीवन, शुभ प्रभात. आता गणपतीच्या आगमनासाठी आम्ही निघणार आहोत. त्याची तयारी आता करत आहे सुजाता. तिने रांगोळी बघा किती छान काढलेली आहे. हाय एव्हरीवन, हे आहे गणपतीचं फर्स्ट डे. आज गणपती आमच्या घरी येणार आहे आणि खूप काय काय तयारी चालू आहेत. आणि ती पहिल्यांदा आले इकडे. हां, हे माझे फर्स्ट इयर आहे गणपतीचं. सो एक्साइटेड की कसं होणार आहे, काय होणार आहे. बट द मोस्ट इम्पॉर्टंट, सी द व्ह्यू. हो हो. कोण बोलणार नाही, ते शांतता नाहीये. आणि ते पण रिमझिम पावसामध्ये. खूप छान. रांगोळी बनवली आहे. ही आमची रांगोळी दाखव कशी केली बाबू. ही आमची रांगोळीची सुरुवात. इथे आमचे पावलं, आमचे गणपती बाप्पाचं आगमन. या आणि इथे आमचे गणपती विराजमान आहे. त्याचं थोडंसं डेकोरेशन राहिलं आहे. आम्ही डेकोरेशन झाल्यावरती तुम्हाला दाखवतो. हे आमची चिटकू, सॉरी, हे आमच्या वहिनी आता जस्ट जेवणाला लागलेले आहेत. कांदा वगैरे कापून झालेला आहे. हे आमची काकी अचानक भयानक रात्रीच्या रात्री निघून इकडे आलेले आहेत. भाजी चाललेली आहे. ही भाजी नाही, कोथिंबीर आहे. हे आमचे काका. हे आमचे लाडके पप्पा. या टायमिंगची आपली थीम आहे की आपण जे डिस्पोजेबल कप वापरतो त्याला चहासाठी किंवा पाणी पिण्यासाठी, त्याचा वापर करून आपण एक थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. विथ लाइटिंग. तर रेडी झाल्यावरती बघूया की कसं दिसणार आहे. हे पार्ट आमचं डन, दिस ऑल्सो डन. फक्त हे राहिलं आहे, राईट. सो लेट्स सी.
हे आमचं दहिवलकर परिवारांचं कुलस्वामीचं मंदिर. चला तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय गणपतीच्या आगमनासाठी केळले गोमलेवाडी, केळणे सुतारवाडी, केळले मंगलेवाडी गणपती आणण्यासाठी आमची फॅमिली निघालेली आहे. हा आमचा अमोल, हा मोठा भाऊ सुनील, नमस्कार, आणि माझा भाऊ अंकुश आणि माझी वाईफ. तुम्ही तर ओळखलाच तिला. काही बोलू शकता तुम्ही? गणपती बाप्पा मोरया. आमचे पाटी चहा घेऊन येतात, कॉमेडी पर्सन आमचे लिटल चॅम्प. चला राम राम मंडळी, येतो. चल चल चल. पाणी होतं जरा तिथं. बाय माऊली. तर ह्या अशा वाटेने आम्ही गणपती आणण्यासाठी निघतो आणि खूप पाऊस पडल्यापासून खूप सरपट झालेला आहे, गुळगुळीत झालेला आहे. इझी नाही, इझी, खूप कठीण काम आहे. गणपती आणणं खायची कामं नसतात. ऐकलं? काय बघा, ओढा ओढा, छोटा ओढा बघा कसं चालला. खाली पाणी टाक घट्ट. केवढा मोठा धबधबा आमच्या ओढ्याला. इथून आता आम्हाला पार करायचंय बघा. गणपतीचं पाठ धुवून झालेलं आहे. आता माती भिजली, जावा पॅन्ट हो. हाय मंडळी, हा आमचा ओढा आहे. आम्ही गणपती नाही चाललोय. ओढा, असे 2 ओढे पार करत आम्हाला गणपती आणावा लागतो. माय गॉड, एवढा प्रेशर आता पाण्याचा कळेल बघा. पाणी बघा आता थोडं पाणी मागे बघा. भाऊ घेऊन येत आहे पप्पांना. तुम्ही पाहू शकता लहानपणीचा खेळ. लहानपणीचा खेळ. हे शेवरीचं पान आहे, अशी पानं काढायची. आणि अशी बोटात अडकवायची आणि अशी गोल फिरवायची. पडली, भिंगरी पडली. प्रॅक्टिस नसल्या कारणाने असं होत आहे बघा. हे बघा किती छान. असं कोणी कोणी केलंय? कोणाला असं कोणी कोणी केलंय कमेंटमध्ये कळवा आम्हाला. आम्हाला पूर्वीच्या पायवाटी म्हणजे जिथे गुरु जनावरे आपले बैल वगैरे चालतात ना, त्याच पायवाटेने आम्हाला जावं लागतंय. हा एवढा मोठा डोंगर आहे, तुम्ही पाहू शकता. तर खूप मोठा डोंगर आहे. आता या झाडा झुडपामधून तुम्हाला दिसणार नाही, मी तुम्हाला वरती गेल्यानंतर दाखवतो की किती अंतर आहे त्याचं. आणि आम्ही आलो आहोत त्या डोंगरावरून. त्या डोंगरावरून आलो आहे. ते जे तिकडे फॉगी दिसत आहे त्या साईडवरून आलं. आणि इथून जाताना बघा हे पायवाट अशा आहेत. आता इथे पायवाट व्यवस्थित केली आहे. ट्रेकिंग बघा, इकडे करायचं असेल तर ट्रेकिंग ही करा. इकडे तिकडे न जाता इकडे करा, आपल्या गावी करा. A few moments later. आता पप्पांना चालवत नाही, 60 अबाव झालेत, 64 अबाव आहेत. तरी त्यांनी पण आम्हाला लहानपणापासून सगळं शिकवलंय. ही परंपरा, त्याच परंपरेप्रमाणे आम्ही येतोय. आता आमचे वडील संतोष दहिवलकर परिवार नीट काढते दिसत नाही. दरवर्षीप्रमाणे गणपती आणायला निघाले. मंडळी, कोकणातला गणपती म्हणजे एक वेगळीच मजा आणि पद्धत. अगदी पारंपरिक पद्धतीने गणपती आणून बसवला जातो. गणपतीचे आगमन जेव्हा करतात तेव्हा एका गावामध्ये किंवा वाडीमध्ये असे ग्रुप वाईज जाऊन खूप मजा लुटता येते हो.
पाऊस असो या ऊन, कोकणाची मजाच न्यारी. कारण गणपतीचा आशीर्वादच असा आहे. तेव्हा कोकणाला कधीही विसरू नका. पारंपरिक जी काही प्रथा जोपणारा म्हणजे कोकण. आलंब म्हणतात, आलंब वेगळीच न्यारी छत्री आलंब बघा. आणि ह्याचे ना खूप कलर आहेत बघा आतमध्ये. 2 hours later. कसं वाटलं एक्सपिरियन्स आमच्या गावचं, आमच्या घरचं? खूप छान आहे ना. मंडळी एकदम मनमिळावू आणि मस्करी असं लहान मोठ्याचं मान सन्मान करून करतातच. उत्तर दे. दमले मी. छान ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स. 10 मिनिटं चालायचंय. 10 मिनिटं अजून. सो डोंट फॉरगेट टू वॉच सेकंड पार्ट जे आमचं येणार आहे लवकरच. त्याच्यामध्ये आम्ही गणपतीचं आगमन करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. गणपती बाप्पा मोरया. आमच्या या चॅनलला सरप्राईज करायला आणि घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. बेल आयकॉनवरती तुम्ही टच करा. आमचं लोकेशन तुम्हाला माहिती पडेल. टच करा.